प्रज्ञा बरं आहे का ग? हॅलो, हा आहे. बरी आहेस का? हो आहे मॅम. तुला बरं नव्हतं ना? हो. काय ताप येतोय? आला होता 4 दिवस, आता ठीक आहे मॅम. बरं. टेस्ट केली काय? हो, माझी निगेटिव्ह आली आहे, मम्मीची पॉझिटिव्ह आली होती. मम्मी हॉस्पिटलमध्ये. बरोबर, काळजी घ्या, सगळेच घ्या. हो. सगळे जॉईन होईपर्यंत तुम्हाला एक आज व्हिडिओ दाखवणार आहे आणि मग आपण चालू करू लेक्चर. दिसतोय का सांगा? वो प्रैक्टिकल का शेड्यूल, माइक्रो की वो लैब, वो सरफेस डिसइंफेक्शन टू प्रिवेंट द कंटामिनेशन, वो मैम का कहना कि प्लेट्स फॉर इंक्यूबेशन, किसी सीनियर का पूछना डिड यू कंप्लीट द स्टरलाइजेशन, वो आउटडोर और इंडोर में की गई सैंपलिंग और उसी सैंपलिंग का असेप्टिक इनोकुलेशन। दूसरे दिन की चिंता कि क्या होंगे ऑब्जर्वेशन, वो आइसोलेटेड कॉलोनी ऑन न्यूट्रिएंट अगर प्लेट, वो सर का पूछना व्हाई आर यू लेट, उस आइसोलेटेड प्योर कल्चर का फिर सस्पेंशन बनाना, ग्राम स्टेनिंग की स्लाइड को प्रोफेसर को दिखाना, ब्लू और पर्पल इज ग्राम पॉजिटिव, रेड और पिंक इज ग्राम नेगेटिव, वो माइक्रोस्कोप खराब है का पुराना बहाना, तेरी स्लाइड में क्या दिख रहा जरा मुझे भी तो दिखाना, फिर उस कल्चर की बायोकेमिकल की टेस्ट लगाना, ऑक्सीडेज, कैटलेज, अमाइलेज, इम्विक जैसी टेस्ट का मीडिया बनाना, फिर उस टेस्ट ऑर्गेनिज्म को इनमें असेप्टिकली इनोकुलेट करना, बर्गीज मैनुअल के पन्नों में उसका जीनस ढूंढ निकालना, ऑब्जर्वेशन रिजल्ट्स और उसका इंटरप्रिटेशन, कोई स्टैटिस्टिकल एनालिसिस हो तो उसका कैलकुलेशन, हर प्रैक्टिकल और एक्सपेरिमेंट के प्रिंसिपल लर्न करने का टेंशन, सब कंप्लीट होने पर वो वाइवा के क्वेश्चंस, उस वाइवा में पूछा गया हु, व्हाट और हाउ, और सब कुछ खत्म होने पर दिल से निकला वो वाओ, माइक्रोब्स की वजह से ही बिगड़ी है ये बात, साइंटिस्ट भी कर रहे हैं रिसर्च दिन रात, बिटवीन द टू बर्नर्स मिलेंगे फिर से सब, यही हाइपोथेसिस है, बस एक्सेप्ट करें इसे ये रब। बघायला दिसलं का सर्वांना? हॅलो हॅलो, हो मॅम. काही तुमच्याकडनं रिॲक्शन नाही. आता MSc मायक्रोबायोलॉजीची मुलं आहेत म्हटल्यावर मला असं वाटलं की तुम्ही TY पर्यंत छान सगळं केलेलं आहे आणि आता तुम्हाला थोडासा आनंद होईल. तसं काही
झालं नाही, असू दे. तर मी शिकवते. मला आज जरा 8:40ला मी लेक्चर सोडणार आहे आणि पुढचं लेक्चर तुमचं 10:30ला चालू होईल. आपलं ग्लुकोज ॲज अ कार्बन अँड एनर्जी सोर्स ते सगळं बघून झालंय. लास्ट लेक्चरला आपण फ्रुक्टोज पण बघून झालंय. आता आपल्याला आज बघायचं आहे लॅक्टोज ॲज द कार्बन सोर्स. Aerobic growth of E. coli using lactose as the carbon source. Glucose grown cells of E. coli, if shifted to lactose, there is no immediate utilization. All of you have studied the lac operon. Glucose, if the organism they are routinely growing glucose as the carbon source, then immediately if they shift toward the lactose, there is a small gap is there. You have studied the dioxic growth. After the exponential phase, the second lag phase is there. There is no immediate utilization. Why this is so? That we are going to study. Lactose, it is a disaccharide. And for the utilization of lactose, some additional inducible enzyme synthesis is needed. त्या लॅक्टोजला ग्लुकोजकडून लॅक्टोजकडे शिफ्ट होताना ऑर्गॅनिझम थोडासा वेळ घेतात आणि त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी त्यांना काही एन्झाईम्स तयार करावी लागतात. एन्झाईम डिस्कव्हरी हॅज अ ग्रेट सिग्निफिकन्स. ती जी 3 एन्झाईम्स आहेत ज्याच्या मदतीने लॅक्टोजचं युटिलायझेशन होतं त्याच्या डिस्कव्हरीमध्ये त्याला फार सिग्निफिकन्स आहे. कारण जोकॅब अँड मोनॉड त्यांनी ते डिस्कवर्ड केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी एक नवीन कन्सेप्ट वापरली ओपेरॉन, की जी आता आपल्याला सर्वांना पाठ आहे. तो ओपेरॉन जे कन्सेप्ट आहे त्याचा शोध हा लॅक्टोज युटिलायझेशन करण्याच्या याच्यात लागला आणि पुढे त्याचा फार प्रत्येक मेटाबॉलिक रिॲक्शन मध्ये ह्याच्यामध्ये कॅटाबॉलिक रिॲक्शन मध्ये त्याचा रोल आहे. The 3 enzymes for lactose utilization are beta galactosidase, galactoside permease, and thiogalactoside transacetylase. 3 enzymes, they are inducible enzymes. When the lactose is present in the medium, then and then only it is utilized. If 2 glucose they are supplied to the bacteria, glucose and lactose, organism first will utilize the glucose and after furnishing of the glucose they turn toward the lactose, and for that purpose second lag phase is there, and during that lag phase these 3 enzymes are produced: beta galactoside, galactoside permease, and thiogalactoside transacetylase. Now, what is the role of galactoside permease? There is first role of galactoside permease. The name itself suggests permease. It is giving the permission. And lactose, which is outside the cell, it is a disaccharide. It is taken inside by the active transport mechanism. And this enzyme catalyzes this reaction. बॅक्टेरियल सेलच्या बाहेरच्या बाजूला असलेला लॅक्टोज हा लॅक्टोज सेलच्या आत घेण्याचं काम हे एन्झाईम करतं. इट अलाउ, इट परमिट द लॅक्टोज. नाउ व्हाय द नेम इज नॉट गिव्हन लॅक्टोज परमिएज? What is the correlation between galactoside and lactose? Please tell me in next lecture. Why the name is given galactosidase or galactoside permease? Please tell me after or in next lecture you must tell me the meaning of this. And then this enzyme galactoside permease, it allows the lactose to come inside the cell, and it is an active transport mechanism. By consuming energy, the lactose which is present outside the cell, it is taken inside. Now what is the role of a beta galactosidase? Now the lactose which is present outside the cell in the environment is now in the cytoplasm. Thus this cytoplasmic free lactose is broken down
As it is a disaccharide, it is broken down to glucose and galactose with the help of enzyme beta galactosidase. बीटा गॅलॅक्टोसायडेज ह्या एन्झाईमच्या मदतीने त्याचं ब्रेक केला जातो, लॅक्टोज मॉलिक्यूल तोडला जातो. त्यामुळे ते ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आता जो तिसरं एन्झाईम आहे रोल ऑफ थायोगॅलॅक्टोसाइड ट्रान्स ॲसिटायलेज. द एक्झॅक्ट रोल इज अननोन, पण मी जे तुम्हाला पुस्तक सांगितलं गॉडस्कॉच, त्याच्यामध्ये त्यांनी ह्याचं एक प्रोबेबल हे दिलेलं आहे, काम त्याचं दिलेलं आहे. प्रोबेबली इट ॲसिटायलेट द लॅक्टोज अँड अदर स्ट्रक्चरल अॅनालॉग विथ द हेल्प ऑफ ॲसिटिल कोए. ते एन्झाईम काय करतं तर त्या सेलच्या आत असलेल्या लॅक्टोज किंवा त्याच्या काही अॅनालॉग जे असतील त्याचं ॲसिटायलेशन करतं विथ द हेल्प ऑफ ॲसिटिल कोए. And this enzyme is detoxicating enzyme. When the excess lactose is there, that lactose can't go back. म्हणजे आत घेताना घेतलं हवरटासारखं, पण आता सेलची गरज संपली तर त्याला लॅक्टोज आहे ते बाहेर टाकता येत नाही. तर ते काय करतात, पहिल्यांदा इट इज कन्व्हर्टेड इनटू, म्हणजे त्याला ॲसिटायलेशन करतात त्याचं विथ द हेल्प ऑफ ॲसिटिल कोए मॉलिक्यूल वापरून त्याचा ॲसिटिल ग्रुप हा लॅक्टोजला जोडला जातो. and this acetylated lactose or its derivative then they are excreted out. हा पॉइंट कळलाय का बघा. बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये 1000 लॅक्टोजचे मॉलिक्यूल आहे, सेलला 100-150 बास आहेत. मग त्या केसमध्ये समजा जर ट्रान्सपोर्ट मेकॅनिझमनी 200-300 येऊन पडले आज सायटोप्लाझम मध्ये, तर त्या लॅक्टोजला परत उलट दार उघडून जाता येत नाही. मग ते लॅक्टोज सेलच्या बाहेर टाकायचं कसं, एक्सेस झालेलं लॅक्टोज हे बाहेर टाकायचं कसं, तर त्यासाठी त्याचं ॲसिटायलेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ मॉलिक्यूल ॲसिटिल कोए. ॲसिटिल कोएच्या मदतीने त्याचं ॲसिटायलेशन केलं जातं. आणि वन्स इट इज गेट ॲसिटायलेटेड देन इट इज एक्सक्रीटेड आउट. Excess lactose can't be taken or can't be remain there only, and it should be thrown out once again, excreted out. And for that purpose the thiogalaktoside transacetylase works. याचा बऱ्याचशा पुस्तकात ह्याचा म्हणजे एक्झॅक्ट हे दिलेलं नाहीये, परंतु मी ते पुस्तक ज्याच्यासाठी हे पुस्तक वापरलेलं आहे त्याच्यामध्ये याचा रोल दिलेला आहे. तो ह्या एक्सेस झालेल्या लॅक्टोजला बाहेर टाकायचं काम करतो. त्यामुळे आपण बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज काय काम करतो, तर ते बाहेर असलेलं बीटा गॅलॅक्टोसाइड म्हणजेच लॅक्टोज हे आत घेतलं जातं. आता आत आलेलं लॅक्टोज हे ब्रेक केलं जातं विथ द हेल्प ऑफ बीटा गॅलॅक्टोसायडेज, आणि त्याचं ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज होतं, आणि नंतर एक्स्ट्रा असलेलं लॅक्टोज हे बाहेर टाकलं जातं. Now the glucose formed from the lactose is first phosphorylated with the help of enzyme hexokinase. आपण ग्लायकोलिसिस रिॲक्शन लिहिताना EMP पाथवे लिहिताना नेहमी हेक्झोकायनेज हे एन्झाईम कायम लिहितो, कायम वापरतो, हे करतो. परंतु हेक्झोकायनेज हे एन्झाईम जेव्हा डायरेक्ट ग्लुकोज खायला दिला जाईल त्यावेळेला सेलला हेक्झोकायनेज एन्झाईम लागतच नाही. कारण गेल्या वेळेला आपण बघितले फ्रुक्टोज सारखं PEP जे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम आहे त्याच्या मदतीने ग्लुकोज आत येतानाच ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणून येतो आणि मग तो EMP पाथवे मध्ये जातो. त्यामुळे हेक्झोकायनेजचा रोल हा EMP पाथवे किंवा ED पाथवे मध्ये कधी आहे, when a disaccharide पॉलिसॅकराइड दे आर सप्लाइड टू द ऑर्गॅनिझम. त्यावेळेला ते तिथं ते डायसॅकराइड असेल तर आत आलेल्या ग्लुकोजचं युटिलायझेशनसाठी, फ्रुक्टोजचं युटिलायझेशनसाठी आपल्याला हे लागणार आहे. एरवी आपल्याला हेक्झोकायनेज एन्झाईम भले आपण लिहू दे ग्लायकोलिसिसमध्ये, EMP पाथवेमध्ये, ED मध्ये, परंतु त्याचा तिथे रोल नाहीये. इट इज ओनली फॉर द ग्लुकोज विच इज इंट्रासेल्युलर ग्लुकोज, सायटोप्लाझ्मिक ग्लुकोज. But it is required for cytoplasmic hexosugar. E. coli doesn't use hexokinase for glucose and fructose which are supplied as the energy source. त्यांना ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज खायला दिलं तर ते काही त्या हेक्झोकायनेज वापरत नाहीत. But it is required for cytoplasmic hexosugar.
and this glucose 6-phosphate then enters in EMP pathway or ED pathway आणि नंतर आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते TCA ला जाईल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन व्हील, मग एनर्जी मिळेल त्या ग्लुकोज पासून आणि त्या ग्लुकोज पासून सगळे सेल्युलर पार्ट्स तयार केले जातील, एनएसिटिल ग्लुकोजमाइन, एनएसिटिल म्युरॅमिक ऍसिड, सेल वॉल तयार होईल, वेगवेगळे अमायनो ऍसिड्स तयार होतील, प्रोटीन्स तयार होतील, त्याच्यापासून ऍसिटिल कोए तयार केला जाईल, फॅटी ऍसिड व्हील. हे सगळं जे आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलो ग्लुकोजचं कसं युटिलायझेशन होतं तसं इथे सुद्धा होणार आहे. पण ह्या प्रत्येक मध्ये आपण तो ग्लुकोजला आणून सोडला किंवा EMP कडे गेला की आपण थांबलोय, इथं सगळं ते डिटेल लिहिलेलं नाहीये. द सेकंड प्रॉडक्ट फॉर्म फ्रॉम द ग्लुकोज इज द गॅलॅक्टोज. म्हणजे ग्लुकोज पासून लॅक्टोज पासून एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज तयार झाला. त्यातल्या ग्लुकोजचं युटिलायझेशन हे EMP, TCA, ETC या पद्धतीने होणार आहे. पण आता दुसरा जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे गॅलॅक्टोज, तो परत 3 प्रकारची एन्झाईम्स तयार करतो. इट इंड्युसेस द सिंथेसिस ऑफ 3 मोर एन्झाईम्स, गॅलॅक्टोकायनेज, ग्लुकोज गॅलॅक्टोज 1-phosphate युरिडिल ट्रान्सफरेज and UDP ग्लुकोज एपिमरेज. फॉलो मी वन्स अगेन. लॅक्टोज तोडून एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज मॉलिक्यूल तयार झालाय बीटा गॅलॅक्टोसायडेज एन्झाईमच्या मदतीने. त्यातला ग्लुकोज नेहमीप्रमाणे EMP ED मध्ये जाईल आणि तो वापरता येईल. आणि हा जो गॅलॅक्टोज तयार झालेला आहे त्याच्या युटिलायझेशनला परत 3 एन्झाईम्स तयार होतात. ती एन्झाईम्स आहेत गॅलॅक्टोकायनेज, ग्लुकोज गॅलॅक्टोज 1-phosphate युरिडिल ट्रान्सफरेज आणि तिसरा आहे UDP ग्लुकोज एपिमरेज. कशी रिॲक्शन होती बघूया. रोल ऑफ गॅलॅक्टोकायनेज, नावच अर्थ सांगतंय, फॉस्फोरायलेशन ऑफ द गॅलॅक्टोज ॲट कार्बन 1 पोझिशन. गॅलॅक्टोज with the help of enzyme galactokinase, it is converted into galactose 1-phosphate. आणि कधीही कायनेज फॉस्फेट देण्याची वेळ आली की दानशूर आहे ATP, इट इज हायड्रोलाइज टू ADP and galactose is converted to galactose 1-phosphate. 3 एन्झाईम आहेत. त्यातलं पहिलं एन्झाईम आहे गॅलॅक्टोकायनेज. It phosphorylation of galactose takes place at carbon 1 position. Galactose is converted to galactose 1-phosphate. ATP is hydrolyzed to ADP. Now the role of glucose galactose 1-phosphate uridyl transferase. हा काय करतो? ग्लुकोज 1-phosphate, तिथं गॅलॅक्टोज 1-phosphate पाहिजे, मी दुरुस्त करून तुम्हाला पाठवते. गॅलॅक्टोज 1-phosphate रिॲक्ट्स विथ UDP ग्लुकोज. इट रिॲक्ट्स विथ द UDP ग्लुकोज. तुम्ही जर एन्झाईम कडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल युरिडिलचं ट्रान्सफर करायचं आहे. कुणाकडनं? ग्लुकोज कडून टू गॅलॅक्टोज 1-phosphate ला. आणि त्यामुळे गॅलॅक्टोज 1-phosphate रिॲक्ट्स विथ UDP ग्लुकोज. फक्त UDP एकमेकांशी चेंज होणार आहे. UDP गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज 1-phosphate तयार होईल. Where there is exchange of glucose and galactose takes place from glucose phosphate to the UDP galactose. आता हे UDP galactose मध्ये कन्व्हर्ट झालं. UDP ग्लुकोज होता त्यातला UDP दिला गॅलॅक्टोजला आणि फॉस्फेट जो होता ग्लुकोज कडून तो ग्लुकोज 1-phosphate त्याच्यापासून तयार झाला. तो फक्त गॅलॅक्टोजला तो दिला आणि फॉस्फेट ग्रुप आहे तो ग्लुकोजला दिला. एक्सचेंज झाला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये UDP म्हणून एन्झाईमचं नाव दिलं आहे ग्लुकोज गॅलॅक्टोज 1-phosphate युरिडिल ट्रान्सफरेजेस. त्यामुळे आता आपल्याकडे तयार झाले UDP गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज 1-phosphate. The role of UDP glucose isomerases. Now the UDP galactose is then converted into UDP glucose and galactose, in this way the galactose is converted to glucose which then enters in EMP pathway and remaining subsequent pathways. आता हा जो UDP galactose आहे
तो युडीपी ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट होईल आणि हा गॅलॅक्टोजचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन ह्या पद्धतीने झालं. म्हणजे पहिला एक ग्लुकोज लॅक्टोज पासून ऑलरेडी तयार झालेला आहे. तो ग्लुकोज हा नेहमी ईएमपी, ईडी, ईटीसीए, ईटीसी असं वापरला जाईल. आता गॅलॅक्टोजचं त्याला ग्लुकोज करून घ्यायचं आहे, पण ते डायरेक्ट होऊ शकत नाही. तर पहिल्यांदा गॅलॅक्टोजचं फॉस्फोरायलेशन केलं जातं. गॅलॅक्टोज 1 फॉस्फेट तयार होतो. त्या गॅलॅक्टोज 1 फॉस्फेट जो तयार झालेला आहे तो युडीपी ग्लुकोज बरोबर म्हणजे त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. युडीपी ग्लुकोज पासून युडीपी गॅलॅक्टोज करून घेतला जातो आणि एकदा का युडीपी गॅलॅक्टोज तयार झाला की तो युडीपी ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट केला जाईल की परत तो आपल्याला रिसायकल प्रत्येक वेळेला रिसायकल करता येईल. आणि इन दिस वे गॅलॅक्टोज इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज. या गॅलॅक्टोजचं मॅम कन्व्हर्जन बोल ना. वेटिंगला आहेत पूर्ण. एक मिनिट. एकच हाताला आहे का कोणी अजून? शिवानी अजून कोण आहे बाहेर? नाही मॅम. आत्ता कोण आत आलं? बनसोडे कुठे आहे रे? बनसोडे आला ना आत्ता आत? मला नाव नाही नक्की माहिती त्याचं. हॅलो हॅलो. आत्ता कोण आत आलं? बनसोडेचं मला नाव ऐकल्यासारखं वाटतंय. विनाकारण वेळ वाया जातोय. आत्ता कोण आत आला मी विचारतीये. ऐश्वर्या तू आली का आत? नाही, ऐश्वर्या पहिल्यापासून होती. आता 23च मेंबर आहेत आधी. आणि आता जो उशिरा आली व्यक्ती त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं तर ते कोण कबूलच होत नाहीये. मुझ्यावर कोण आलं रे आत्तात? सौरभ? नाही माहिती. असं कसं होईल रे? असं होईल का तुला माहित नाही असं? नाही खरंच नाही माहिती कोण आलं ते. आपला वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. And in this way, the galactose is converted to glucose. आणि ही रिॲक्शन आपण समराईज करू शकतो. गॅलॅक्टोज त्याचं गॅलॅक्टोज 1 फॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन होतं. युडीपी ग्लुकोजचं तिथं त्या गॅलॅक्टोज 1 फॉस्फेट बरोबर रिॲक्ट झालं की त्याचा युडीपी गॅलॅक्टोज तयार होतो आणि ग्लुकोज जो आहे त्याच्यापासून ग्लुकोज 1 फॉस्फेट तयार होईल आणि तो ईएमपी किंवा ईडी मध्ये पुढे जाईल. And in this way, the lactose is utilized by the bacterial cell. Lactose जर त्याला दिलं तर एवढ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात for the utilization of lactose. आता इथलं पुढचं बघूया.
एरोबिक ग्रोथ ऑफ ई कोलाई युझिंग ॲसिटेट. आता हे ॲक्च्युअली तुम्ही गेल्या वर्षी डिटेलमध्ये शिकलेले आहात, पण तरी तुम्हाला आठवेल असं मला नाही वाटत. विल सी. एरोबिक ग्रोथ ऑफ ई कोलाई युझिंग ॲसिटेट ॲज द कार्बन सोर्स. E. coli growing on glucose 6-phosphate. If it is shifted to acetate, ग्लुकोज ही हेक्झो शुगर आहे, त्या हेक्झो शुगरचं कन्व्हर्ट म्हणजे हेक्झो शुगरच्या ऐवजी एकदम त्यांना 2 कार्बनचा ॲसिटेट किंवा एथेनॉल जर खायला दिलं, देन इट इज शॉक फॉर देम. एकदम जे काही आपण खातो आहे रेग्युलर, ते रेग्युलर खाणं सोडून एकदम एकदम अनोळखी एखादा पदार्थ आपल्या पुढे आणून ठेवला तर आपली जशी अवस्था होते तशी ई कोलायची आहे. त्याला नॉर्मली ग्लुकोज ह्या हेक्झो शुगरची सवय झालेली आहे. त्या ग्लुकोज ह्या हेक्झो शुगर पासून त्याला डायरेक्ट C2 हा ॲसिटेट हा C2 शुगर जर त्याला खायला दिली, देन इट इज शॉक फॉर देम. अँड ॲसिटेट मस्ट बी युज्ड ॲज अ कार्बन अँड एनर्जी सोर्स. त्यांना डायरेक्ट जर ॲसिटेट खायला दिलं तर ते त्यांना ॲज अ कार्बन आणि एनर्जी दोन्हीही म्हणून वापरायला पाहिजे. त्यांना काही पर्याय नाही, त्यांना अल्टरनेटिव्ह नाही. जे दिलंय ते खावं लागतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सुडोमोनास तर डेटॉल वगैरे पण खाऊ शकतो, फिनॉल, डेटॉल. हे असे जर त्यांना डायरेक्ट जर शॉक बसतो when they are shifted from C6 to C2, but they adapt to them. Cellular machinery is designed considering glucose as the carbon. Therefore, number of new enzyme system are obviously required. आपली सगळ्यांची मशिनरी ही ग्लुकोज हा कार्बन सोर्स वापरायची तयार केलेली आहे. सर्व म्हणजे सर्व लिव्हिंग फॉर्म जे आहेत, बॅक्टेरिया असू देत, प्लॅन्ट्स असू दे, ॲनिमल्स असू दे, मॅन असू दे, आपण त्यामुळे जर अशक्तपणा आला तर ग्लुकोजचं इंजेक्शन देतात, अल्कोहोल कधी देत नाहीत. ग्लुकोज ही आपली मशिनरी आहे. आपली सगळी डिझायनिंग हे ग्लुकोज पासून झालेलं आहे. But the organism, when they are shifted to C2 acetate, then many enzymatic machinery are required. Now that acetate has to use as a carbon as well as for energy source. Out of this, acetate as energy is somewhat easy. Acetateचा मी आता जरा थांबते बरं का. मीटिंग मला आहे. एक अर्धा तास तुम्ही ब्रेक घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं लेक्चर चालू होईल.